नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रिटेक मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नवीन फोनमध्ये कशा पद्धतीने ईमेल आयडी बनवू शकता। तर ईमेल आयडी बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे। मोबाईलच्या होम स्क्रीनवर आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये गुगल फोल्डर असेल तर गुगलच्या फोल्डरवर क्लिक करायचं आहे। तर काही जणांच्या फोनमध्ये जीमेल ॲप हे मोबाईलच्या होम स्क्रीनवर असतं, तर काही जणांच्या फोनमध्ये जीमेल ॲप हे गुगलच्या फोल्डरमध्ये असतं। तर जीमेल ॲपवर तुम्हाला सर्वात आधी क्लिक करायचं आहे। जीमेल ॲपवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला गॉट इट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। गॉट इट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल अशा पद्धतीने इंटरफेस येईल। इथे तुम्हाला ॲड ॲन ईमेल ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। इथे तुम्हाला गुगल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। गुगल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। इथे तुम्हाला क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल आता इथे तुम्हाला फॉर माय पर्सनल यूज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रिएट अ गुगल अकाउंटचं पेज ओपन होईल। तर सर्वात आधी इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे। फर्स्ट नेम टाकल्यानंतर सरनेम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून इथे तुम्हाला तुमचं सरनेम टाकून घ्यायचं आहे। सरनेम हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला सरनेम टाकायचं नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकता। तर मी इथे सरनेम टाकणार आहे। नेम आणि सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची आहे। तर डे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची आहे। त्यानंतर बाजूच्या बॉक्समध्ये क्लिक करून जन्मतारखेचा महिना सिलेक्ट करायचा आहे। महिना सिलेक्ट केल्यानंतर बाजूच्याच बॉक्सवर क्लिक करून जन्मवर्ष टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला खाली जेंडर टाकायचं आहे। तर जेंडर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला तुमची ईमेल आयडी बनवायची आहे। तर इथे तुम्ही तुमचं नाव टाकू शकता। नाव टाकून पुढे तुम्ही काही अंक टाकू शकता, जसे की मोबाईल नंबरचे काही अंक किंवा आधार कार्डवरील काही अंक नावानंतर टाकू शकता। तर मी इथे नाव टाकून पुढे काही अंक टाकलेले आहेत। नंतर खाली तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे, नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे युजर नेम आहे ते ऑलरेडी कुणीतरी घेतलेलं आहे। अशा पद्धतीने जर तुम्हाला एरर येत असेल तर इथे चेंजेस करू शकता। तर इथे मी पूर्ण नाव टाकून त्यापुढे काही अंक टाकलेले आहेत। नंतर आपण पाहूया की हे युजर नेम अवेलेबल आहे की नाही। नंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे जे युजर नेम आहे ते अवेलेबल होतं, त्यामुळे पुढील प्रोसेस करण्यासाठी क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्डचं पेज ओपन होईल। तर आता इथे तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी साठी एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर लक्षात ठेवा, पासवर्ड जर तुम्ही क्रिएट करत असाल तर स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे, ज्यामध्ये अक्षरं असतील, नंबर असतील आणि काही सिम्बॉल असतील। तर पासवर्ड क्रिएट करताना तुम्हाला शो पासवर्ड या बॉक्सला तुम्हाला टिक करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्ही तो पासवर्ड बरोबर आहे की नाही तुम्हाला दिसेल। तर मी इथे पासवर्ड टाकलेला आहे। पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे ॲड फोन नंबर हे पेज ओपन होईल। तर तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर द्यायचा असेल तर तुम्ही इथे SIMing या ऑप्शनवर क्लिक करू शकता, आणि जर तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर मोबाईल नंबर जर तुम्ही दिला तर तुम्हाला बेनिफिट आहे, कारण मोबाईल हा फॉर्मॅट माराल किंवा काही कारणास्तव तुमची ईमेल आयडी डिलीट झाली असेल तर अशा स्थितीत तुम्ही तुमची ईमेल आयडी रिकवर करू शकाल। तर मी इथे मोबाईल नंबर देणार आहे, त्यामुळे SIMing या ऑप्शनवर क्लिक करणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता ईमेल आयडी जी आहे ती क्रिएट झालेली आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर गुगलच्या प्रायव्हसी अँड टर्म्सला ॲक्सेप्ट करायचं आहे। त्यासाठी आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर गुगल सर्व्हिसेसचं पेज ओपन होईल। जर तुम्हाला ईमेल आयडी मध्ये तुमचा जो काही डेटा असेल, जसे की कॉन्टॅक्ट नंबर, ॲपचा डेटा किंवा कॉल हिस्ट्री किंवा SMS, तर हा सर्व डेटा जर बॅकअप म्हणून या ईमेल आयडी मध्ये घ्यायचा असेल तर बॅकअप डिव्हाइस डेटा या ऑप्शनला ऑन करू शकता। जर तुम्हाला बॅकअप
या ईमेल आय डीमध्ये नसेल घ्यायचा तर तुम्ही या ऑप्शनला ऑफ ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे खाली ॲक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर तुमची जी ईमेल आय डी आहे ती क्रिएट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता मी जी ईमेल आय डी क्रिएट केलेली आहे ती तुम्हाला दिसत असेल। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमची ईमेल आय डी क्रिएट करू शकता। तर मी तुम्हाला इथे परत जीमेल ॲप जे आहे ते ओपन करून दाखवणार आहे ईमेल आय डी क्रिएट झालेली आहे की नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता ही जी ईमेल आय डी आहे ती मी आता क्रिएट केलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ईमेल आय डी क्रिएट करू शकता। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।